जय शिवराय मित्रांनो, मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेतील सुभेदार या चित्रपटाचा विश्लेषण पाहणार आहोत। खरं तर हा चित्रपट खूप बहुचर्चित आणि 25 ऑगस्ट 2023ला हा सर्वत्र प्रदर्शित झाला। कोंढाण्याची लढाई आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांचं आयुष्य यावर आधारित असणारा हा सिनेमा आपण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पाहतो। चित्रपटाच्या मांडणीचा विचार केला तर चित्रपटाची मांडणी ही अगदी स्वराज्याच्या सुरुवातीपासून अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तरुणपणातील आणि जिजामातेंच्या मार्गदर्शनाखाली कशा पद्धतीने स्वराज्य उभारत होतं इथपासून केली जाते। सुभेदार तानाजी मालुसरे यांचं तरुणपण आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांची भेट हे आपल्याला या चित्रपटामधून सुरुवातीपासून पाहायला मिळते। खरं तर हा चित्रपट पाहत असताना फक्त कोंढाणा आणि तानाजी मालुसरे हे युद्ध न पाहता त्या युद्धाची जी पार्श्वभूमी आहे, त्या आजूबाजूचा जो कालखंड आहे, वेगवेगळा इतिहास आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर आपण पाहिलं तर हा चित्रपट याआधी सुद्धा या विषयावरती एक चित्रपट येऊन गेला हिंदीमध्ये, ज्याचं नाव होतं तानाजी। तो चित्रपट आणि सुभेदार हा चित्रपट संपूर्णपणे वेगळा कशा पद्धतीने आहे हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतर समजेल। खऱ्या अर्थानं तानाजी मालुसरेंची जी काही जडणघडण आहे ही फक्त कोंढाणा आणि जे शौर्य आहे यापुरती मर्यादित नसून वेगवेगळ्या राजकारणांमध्ये सुद्धा तानाजी मालुसरेंचा सहभाग होता। विविध घाट रस्ते बांधण्यामध्ये त्यांचा सहभाग होता, हे आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतं। सुरुवातीपासूनच चित्रपट हा एकदम भावनिक दृष्टीकडे कल आहे या चित्रपटाचा असं आपल्याला जाणवतं। खरं तर हा चित्रपट फक्त शौर्य न दाखवता जे काही मित्रत्व आहे, नाती आहेत, भावना आहेत यांवरती भाष्य करतो। चित्रपटाचा पूर्वार्ध हा संपूर्णपणे जो पार्श्वभूमीचा इतिहास आहे त्यामध्ये वेगवेगळे टप्पे असतात। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्गची बांधणी चालू असताना हिरोजी इंदुलकर यांनी स्वतःच्या खर्चातून कशा पद्धतीनं शिवरायांच्या प्रेमापोटी म्हणता येईल किंवा निष्ठेपोटी हा सिंधुदुर्गचं बांधकाम हे चालू ठेवलं होतं। हा वेगवेगळा इतिहास आपल्याला याआधी कधीही पाहायला मिळाला नाही, तो सुभेदार चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतो। खऱ्या अर्थानं सुभेदार म्हणजे तानाजी मालुसरे यांची अगदी मावळ्यापासून ते सुभेदारपर्यंतचा प्रवास यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आपण चित्रपट पाहत असताना यामधले सर्वात महत्त्वाचे प्रसंग म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाचं लग्न असताना सुद्धा स्वराज्याचा जो काही युद्धाची तयारी चालू होती कोंढाण्याची त्यामध्ये सहभाग होतो त्यांचा। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्याचं पान म्हणजे कोंढाणा सर करण्याची जी जबाबदारी आहे त्याचा विडा उचलला। तो प्रसंग पाहताना आपल्याला अगदी अंगावरती काटा आणि डोळ्यात अश्रू टाकतात। खऱ्या अर्थानं हा सिनेमात जो प्रसंग दाखवलाय तो अगदी आपण लहानपणापासून ऐकतोय, तो आपल्या प्रत्येकाच्या जवळचा आहे, तरी सुद्धा नव्यानं पाहताना आपल्या अंगावरती शहारे येतात। असेच अनेक प्रसंग आहेत जे चित्रपटामधून उत्तमरित्या मांडण्यात आलेत। यांमध्ये आपल्याला विविध जे शस्त्र चालवण्याच्या ज्या युद्धकला आहेत त्या पण युद्धकला विस्कटून विस्तृत स्वरूपात दाखवलेल्या दिसतात। वेगवेगळा जो इतिहास आहे तो आपल्याला यामध्ये पाहता येतो। खऱ्या अर्थानं जी भावना घेऊन प्रेक्षक आपण थिएटरमध्ये जाणार आहोत त्यामध्ये फक्त कोंढाणा आणि तानाजी मालुसरे हे केंद्रबिंदू नसून या युद्धाची जी काय पार्श्वभूमी होती किंवा इतिहासाच्या मागे जी नात्यांचं महत्त्व आहे किंवा ज्या भावना जोडलेल्या असतात त्या भावना आपल्याला या चित्रपटामधून पाहायला मिळतात। चित्रपटाच्या शेवटाकडे जात असताना अनेक गोष्टी या पूर्वार्धानंतर खूप विस्तृत स्वरूपात दाखवल्यात। म्हणजे जी काही लढाईची तयारी आहे त्या तयारीमधला म्हणजे जी रणनीती होती त्यामध्ये खूप चांगला पॉईंट आपल्याला त्यामध्ये दाखवलेला दिसतो की पंचांगामध्ये कोणता पक्ष होता, कोणतं नक्षत्र होतं किंवा त्यानुसार चंद्राची स्थिती कशी असणार आहे, त्या चंद्रप्रकाशात आपण कशा पद्धतीनं जो सिंहगडाचा द्रोणागिरी पर्वत आहे तो चढायचा आहे, हे सर्व नियोजन अगदी विस्तृत स्वरूपात चित्रपटामध्ये मांडलेलं आहे। म्हणजे अगदी साध्यातला साधा प्रेक्षक ज्याला इतिहास माहिती नाही तो जरी चित्रपट पाहायला गेला तरी त्याला संपूर्ण इतिहास हा नक्कीच अवलोकन इतिहासाचा होईल। क्लायमॅक्सचा जो आपण पार्ट पाहतो त्यामध्ये उदयबान आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांचे जे झुंज दाखवलेले आहे ते अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने डिझाईन केलेले आहे। म्हणजे फाईट सिक्वेन्सेस वगैरे आहेत त्या अगदी कुठेही अतिशयोक्ती झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही।
म्हणजे तानाजी मालुसरे आणि जे उदयवान आहे त्यांच्यामधली झुंज आहे ते अगदी रिअल आपल्याला वाटते पाहताना सुद्धा. आणि त्यामध्ये तानाजी मालुसरे कशा पद्धतीनं धारातीर्थी पडतात किंवा प्रत्येक वार हा आपल्या निष्ठेपोटी आपल्या त्यागापोटी कशा पद्धतीनं हातावरती घेतात हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि शेवटचा जो पार्ट आहे ज्यामध्ये तानाजी मालुसरे अगदी जखमी होऊन धारातीर्थ पडत असतात त्यावेळेस त्यांचे सगळे मावळे सद्गतीत होऊन अगदी गड उतार होण्याच्या मार्गावरती पळू लागतात. आणि त्यावेळेचा अत्यंत महत्त्वाचा सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये तानाजी मालुसरे यांचे बंधू सूर्याजी मालुसरे गड उतार होणाऱ्या मावळ्यांना कशा पद्धतीने प्रेरित करतात, म्हणजे जे परतीचे दोर आहेत ज्यांनी दोर टाकून वरती आले होते ते दोर ते कापून टाकतात. आणि हा प्रसंग अगदी सगळ्या इतिहासाच्या दाखल्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा प्रसंग आपण पूर्वी आलेल्या चित्रपटात तानाजी चित्रपटात आपण कधी दाखवला नाही त्यांनी आणि आपण पाहिला सुद्धा नाही, पण या चित्रपटात तो दाखवला. याचं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे तो प्रसंग अगदी महत्त्वाचा आहे. म्हणजे एक गोष्ट असते ज्यामध्ये आपण कुठलंही कार्य करत असतो त्यावेळेस आपल्याला मागे कोणतरी आहे हे लक्षात घेऊन आपण माघार सुद्धा घेऊ शकतो, पण ते परतीचे दोर तोडल्यानंतर मावळ्यांकडे एकच पर्याय असतो की गनिमांशी झुंजून हा गड आपण पूर्णपणे ताब्यात घ्यायचा आहे किंवा गनिमांच्या हाती सापडून मरून जायचं आहे. पण त्यामध्ये मावळ्यांचं शौर्य सुद्धा आपल्याला दिसतं. ज्यावेळेस सूर्याजी मालुसरे यांना प्रेरित करतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये जी ऊर्जा जे संचारते त्यातून पुढचं जे युद्ध घडतं त्यातून मग बरेच त्यामधले 1,500 लोक हे गनिमवरती गडावर असतात आणि हे लोक फक्त 500 असतात. आणि त्यानंतर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडतात आणि मग शिवराय त्यांना भेटायला येतात. आणि शेवटचं जे संभाषण दाखवलेलं आहे म्हणजे तानाजी मालुसरे आणि शिवाजी महाराजांच्यातली मैत्री आहे त्याचं भावनिक जे नातं होतं ते अगदी आपल्याला शेवटच्या प्रसंगामध्ये पाहायला मिळतं. आणि चित्रपट हा तिथे संपत नाही. खरं तर तानाजी मालुसरेंचं बलिदान आणि त्यानंतर जी पुढची गोष्ट दाखवलेली आहे त्यामध्ये तानाजी मालुसरेंच्या घरातील एक महत्त्वाचा प्रसंग आहे जो आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हता. म्हणजे कोंढाण्याच्या युद्धामध्ये आपले 360 मावळे धारातीर्थी पडले होते आणि याचं स्मरण म्हणून मालुसरेंच्या घरामध्ये ती प्रथा त्यांनी चालू केली जी की 360 जे दिवे आहेत ते कणकीच्या पिठाचे दिवे आहेत ते लावले जातात आणि ओल्या धोत्रानं ते विझवले जातात. आणि ही प्रथा त्यांच्यात त्यापासून आजपर्यंत चालू आहे आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट होती. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून अशा परंपरा असतील अशा रूढी असतील त्या जगासमोर येत आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे. एकंदर हा चित्रपट पाहत असताना एकदम बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून हा चित्रपट मांडला हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अगदीच सर्व कथा न सांगता आपण चित्रपट हा नक्कीच थिएटरमध्ये पहा. हा चित्रपट फक्त कोंढाणा आणि तानाजी मालुसरे यांचं शौर्य दाखवणारा नाही तर त्या लढाई मागची त्या घटनेमागची जी भावना आहे त्याग आहे बलिदान आहे प्रेम आहे मैत्री आहे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या चित्रपटामधून पाहायला मिळतात. आणि पाहत असताना वेळोवेळी त्या आपल्या हृदयाशी भिडतात आणि जाणवतात सुद्धा. नक्कीच हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये पहा आणि या चित्रपटाला आपण चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देऊ आणि इथून पुढच्याही सर्व चित्रपटांना दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टक या संकल्पनेला युगंधर फिल्म प्रोडक्शन आणि आमच्या संपूर्ण टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.